असा दावा उदयनराजेंनी केला होता। यावरून आता गुणरत्न सदावर्तेंनी निशाणा साधला। अभ्यास करावा लागतो, असं सहज बोलून चालत नाही, असं गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलंय। दरम्यान उदयनराजेंनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या दिवशीच हा दावा केला होता। जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली। ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली। अभ्यास लागतंय, त्याच्यासाठी तुम्हाला साहित्य वाचावं लागतंय, त्यासाठी इतिहास वाचावा लागतंय, संदर्भ वाचावा लागतात, संदर्भ ग्रंथ वाचावे लागतात। आपण कोणताही संदर्भ न देता आपण डायरेक्टली म्हणजे अनुकरण ह्या शब्दाचा संदर्भ आहे का तुमच्याकडे? एक तर तुम्ही उदार अंतकरणाने समोर येऊन ह्या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे। 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्याची निर्घृणपणे हत्या करणारा आरोपी विशाल गवळीनं मुंबईतील